तर लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्या। पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली। लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000हून आता 1,66,00,000वर पोहोचली। ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000वरून 1,66,00,000वर पोहोचली आहे। लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीला 30 एप्रिलपर्यंत मुदतही देण्यात आली होती। मात्र 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या, त्यानंतर ती संख्या 1,66,00,000वर आली आहे। ई-केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारचा नकार आहे। हे बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक आणि अतिशय दुःखद माहिती यासमोर येत आहे। अनेक राज्यातील लाडक्या बहिणी या योजनेमधून अपात्र झालेल्या आहेत। हा आकडा जर तुम्ही ऐकला तर अतिशय धक्कादायक हा आकडा आहे। 80 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेला आहे। अनेक नियम आणि जाचक अटी लावून या योजनेमधून जवळपास 80 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेलं आहे। अनेक खेड्यापाड्यातील महिलासुद्धा या योजनेतून वगळलेल्या आहेत। ही अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे। बघा, राज्यातील सुमारे 2,46,00,000 लाडक्या बहिणी या योजनेसाठी अगोदर पात्र होत्या आणि नंतर अनेक नियम आणि अटी लावून फक्त 1,66,00,000 लाडक्या बहिणीच या योजनेसाठी सध्या तरी पात्र आहेत। ही मोठी आणि धक्कादायक बातमी आपल्यासाठी आहे। अनेक दिवसापासून लाडक्या बहिणी हप्त्याची वाट पाहत होत्या, मात्र अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलेलं आहे। अनेक त्याची कारणं आणि अटीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि ते पुढे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत कोणत्या अटी आहेत ते। तर चला तर बघूया लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणी अपात्र होण्याची सर्वात महत्त्वाची आणि मोठी कारणे आहे बघा, ई-केवायसी अपूर्ण असणे। अनेक लाडक्या बहिणींना 30 एप्रिलपर्यंत जी मुदत मिळाली होती, त्या मुदतीमध्ये अनेक लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही आणि त्याच कारणामुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। बघा, दुसरं कारण असं आहे की अनेक लाडक्या बहिणींनी बँक फॉर्म भरताना डिटेल चुकणे किंवा कागदपत्रे चुकीचे देणे, आपल्या उत्पन्न असेल किंवा अनेक जे अटी आहेत, 4 व्हीलर असेल, अशा वेगवेगळ्या ज्या अटी आहेत, आपण त्याच्यामधून न बसणे या योजनेमध्ये आपल्याला अपात्र करण्यासाठी पुरेसं ठरलेलं आहे। जवळपास 80 लाख लाडक्या बहिणी म्हणजे जवळपास 1 कोटीच्या जवळपास या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि ई-केवायसी करण्यासाठी सध्या तरी कुठलीही साईट चालू नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। धन्यवाद।